घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेला आता जाग आलेली आहे। बीएमसीने अनधिकृत होर्डिंगवरती कारवाईला सुरुवात केलेली आहे। रेल्वेच्या हद्दीमध्ये असलेल्या 3 अनधिकृत होर्डिंग्सवरती कारवाई करत ते उतरवायला सुरुवात केलेली आहे। काल घाटकोपरमध्ये भीषण अपघात झाल्यानंतर बीएमसीने आता कारवाई सुरू केलेली आहे। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सत्यम, नेमकी काय कारवाई सुरू आहे? नक्कीच अमोल, आपण पाहिलं तर काल आहेत जोरदार वाऱ्यासह आहे या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आणि याच पावसामध्ये मोठी होर्डिंग आहे जी आहे पेट्रोल पंपावर कोसळलं। यामध्ये 14 लोकांना दुर्दैवी मृत्यू झाली आहे, तर इतर काही लोक अजूनही आतमध्ये अडकले आहेत। मात्र यानंतर आहे घटनेचे 24 तासानंतर आहेत मुंबई महानगरपालिकेला जाग आली आहे। खरं तर या ठिकाणी मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये येत आता थेट आजूबाजूला आहे जी पोल कोसळले होते त्याच्या बाजूला रेल्वेच्या हद्दीमध्ये 3 पोल अजून सेम पोल आहेत 120x120च्या। मात्र ते आता होल्डिंग बॅनर आहे कुठे ना कुठेतरी पालिका आहे काढताना दृश्यामध्ये सुरुवात झाली आहे। आपण पाहिलं तर हे जे कामगार आहेत पालिकेकडून या ठिकाणी जे शेजारी आहेत रेल्वेच्या हद्दीमध्ये आहेत जागामध्ये अनधिकृत अजून 3 पोल होती त्याला काढण्याची सुरुवात आहेत आता मुंबई महानगरपालिकेकडून सुरू झाली। खरं तर या ठिकाणी काल आपण पाहिलं तर आरोप प्रत्यारोप सुरू होता की ही पोल आहे मुंबई महानगरपालिका आपल्याकडे नाही, रेल्वे म्हणत होते आपल्याकडे नाही, हा पालिकेकडे। मात्र आता कुठे ना कुठेतरी हा स्पष्ट झालेला आहे। तिन्ही जे 4ही पोल होते होर्डिंगचे बॅनरचे पोल होते हे सर्व रेल्वेच्या हद्दीत आहे आणि आता थेट आहे मुंबई महानगरपालिका कारवाईला सुरुवात केली आहे। आपण पाहिलं तर ही भली मोठी एक पोल आहेत 120x120च्या शेजारी जे दुर्घटना घडलेली आहे याच्या अगदी बाजूला हा पोल आहे। ह्या पोलला आता पाडण्याचे काम आहे जे मुंबई महानगरपालिकेकडून आहे सुरुवात झाला आहे। अमोल, नक्कीच धन्यवाद सत्यम या संपूर्ण माहितीबद्दल। तर काल 14 जणांचे प्राण गेल्यानंतर अखेर बीएमसीला आता जाग आलेली आहे आणि या सगळ्या होर्डिंग्सवरती आता कारवाई केली जाते आहे। दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी अनधिकृत होर्डिंग्सवरती कारवाई करणार असल्याचं मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितलेलं आहे। रेल्वेच्या प्रशासनाशी प्रत्यक्ष याचा संबंध नव्हता, लोहमार्ग पोलीस यांच्या अखत्यारीमध्ये होतं। परंतु रेल्वे कायद्यान्वये आम्हाला परवानगीची गरज नाही अशा स्वरूपाची भूमिका घेण्यात आलेली होती, तर ती कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही हेच महापालिकेचं म्हणणं होतं आणि त्यामुळं या सगळ्या घटनेमध्ये अजून पूर्णपणे कार्यवाही होऊ शकली नव्हती। तर या घाटकोपर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेले बशीर अहमद आसिफ अली शेख हे टॅक्सी चालक होते। सीएनजी भरण्यासाठी ते आलेले असताना हा बॅनर कोसळलेला होता आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। क्या स्थिति है, क्या करने आए थे यहाँ पर पेट्रोल पंप पे? गैस भराने। क्या करते हो? उन टैक्सी चलाते हैं, ड्राइवरी। क्या हुआ था, क्या बात हुई थी उनसे? खाली उनसे बात नहीं हुई थी। वो जो एक्चुअली वो गाड़ी में 3 जन थे तो ये जो मेरा भाई था इससे तो बात नहीं हुआ। जो बाजू वाला था खाली इतना ही बोला कि हमारा यहाँ पे एक्सीडेंट हो गया और हम यहाँ पे फंस गए। फिर उसके बाद इतना बोल के कट कर दिया। तो ये उसकी वाइफ जो थी उसने फ़ोन किया हम लोग को, हम उनके भाई है, तो हम लोग फिर कांटेक्ट करने लगे। उनका फ़ोन बज रहा है गाड़ी में लेकिन वो कोई उठा नहीं रहे। हम लोग 3 बजे तक परेशान हुए, रात को 3 बजे तक कोई कांटेक्ट नहीं, कुछ नहीं। फिर बाद में जब बॉडी निकलना चालू हुआ तो किसी ने बताया कि आप राजावाड़ी में जाओ, वहाँ पे अगर कुछ कांटेक्ट हो सके तो। फिर हम यहाँ पे आए, फिर हमको मालूम पड़ा कि राजावाड़ी में उनकी बॉडी है। तो फैमिली की क्या स्थिति है अभी? सर अभी उनका कंडीशन एकदम खराब है। टैक्सी चलाने वाले थे सर, वो कमाते थे, दूसरे की टैक्सी से कमाते थे, 200-500 कमाते थे, वो इसी से घर का खर्च चलता था। अब एक बड़ी लड़की है उनकी 20-22 साल की है, उसकी शादी करने लायक है। अभी वो लोग तो कहीं के नहीं रहे ना सर, ये बात है। आणखीन काही नातेवाईक है, क्या मांग करेंगे सरकार से? अभी सरकार ने 5 लाख रुपया मुआवजा दिया है क्या? सरकार से मैं मांग यही करूंगा वो लड़की का शादी हो जाए, उनकी सरकार मदद करे। उनके आगे पीछे भी कोई नहीं है सारा देने वाले। सरकार से मेरी मांग यही है, कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी त्यांचे सर्व नातेवाईक करतायत। कॅमेरा पर्सन अनूप प्रस्तुतीचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।